चला विनंती आहे थोडंसं बाजूला या। समोर उभे असणारे सर्व कोरेगावचे ग्रामस्थ असतील, खेळाडू असतील, सर्वांना विनंती आहे बाजूला या। आणि सांगितलं इंटरव्ह्यू मध्ये भावना अनावर झाल्या होत्या फैसल यांना, त्यांनी सांगितलं की काल मुलं नाराज झाली होती आणि त्यांना खुश करायचं होतं आणि तिथे अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली त्यांच्या अंतिम षटकामध्ये। अंतिम बॉलवरती 4 धाब्यांची आवश्यकता असताना षटकार आला। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहेत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकणार आहोत माडी सरांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। धन्यवाद। धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद तुषारजी शिंदे। आपण जाऊया मागच्या दिशेने। नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला। एका बाजूला हर्षद 11 जय पारदेव गोवे, बॅटची कडा मागे मात्र झेल टिपला गेलाय, फलंदाज होईल बाद। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघाला लागणारा हा पहिला धक्का। आणि मुकलेशी सलामीची जोडी होती आणि आता मैदानामध्ये आपण पाहिलं तर भयान शांतता आहे। गोल्डन डकची शिकार बनला हा खेळाडू। षटक क्रमांक पहिला हाताळत असताना जय पारदेव गोवे टीमच्या वतीनं नीरजला तुम्ही पाहतायत। उसाडणे संघाने मात्र टॉस जिंकला। प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय आणि आता आपण पाहतो पहिली विकेट मैदानामध्ये। गोलंदाज नीरज राईट अमोर द विकेट। ओयाबळे शॉट ऑफ लेन, लाईन चांगली, अप्रतिम बॉल। पंच सांगतायत हा सुद्धा डॉट बॉल आहे। चेक चेक। मतीन बुबेर यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। तन्वीरजी बुबेर यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम। नाव हो टू कॉम बॉक्स माडे सर। धन्यवाद। आपण जाऊया मागच्या दिशेने। ओयाबळे आपण पाहतोय समोर खेळलेत बिस्तामिंगे, क्षेत्ररक्षक जज करतात आणि पाठमोर स्थितीमध्ये होते। शेवटच्या क्षणाला एका टप्प्यावरती चेंडूला अडवण्यात आलाय। दुसरी धाव, तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करण्यात आली आहे। अगदी आपण पाहतो या ठिकाणी हा प्रयत्न होता पंचांकडे, स्ट्रॉंग अपील आपण पाहतोय। मैदानावरती डायरेक्ट हिट सुद्धा करण्यात आला होता, तिथून सुद्धा या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, जेव्हा बॉल थोडासा मागे राहिला आणि आता DRS आपण चेक करू, स्ट्राइक एंडला चेक केलं जाईल। त्याच दरम्यान आपण पाहतोय स्टार उभेचे आमचे सन्माननीय मनसूरभाई पटेल यांच्या वतीनं मंडळासाठी या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं डोनेशन आलंय। त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू आणि त्यांचे मनपूर्वक आभार। ते स्पर्धेला एन्जॉय करत असतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करणार आहोत। याच दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आणखीन एक स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कासगाव नगरीमध्ये ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित जाणता राजा चषक। सुधाकर राऊत असतील, वैभव चतुरे, नवनाथ राऊत, सर्वांचं आपण विशेष कौतुक करू। आणि आता या ठिकाणी आमचे ऑफिशियल चेक करतात, थोडंसं क्रिटिकल क्लोज आणि या सर्व गोष्टींचा उलगडा लगेचच या ठिकाणी होणार आहे। चांगली मॅच या अगोदर आपण पाहिली होती। एक बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती गोल्डन षटकार पाहायला मिळाला। फैजल शेखने मैदानावरती अक्षरशः धाबांचा पाऊस पाडला। अगोदर या सामन्याचा कलश पाया रचण्याचं काम केलं आराम बुबेरने आणि त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम मैदानावरती फैजल शेखने केला। खूप सुंदर सामना या ठिकाणी आपण पाहिला, एन्जॉय केला। निरंजन सावंत सर या ठिकाणी आपण पाहतोय आणि बाळा माने तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत। एस इट इज OUT, स्ट्राइक एंडला फलंदाज असेल बाद, परतावा लागेल बासमनला। 1 मोर विकेट डाऊन।
हिट सुद्धा करण्यात आलं आणि तिसऱ्या धाबेचा प्रयत्न जो होता तिथे मात्र फलंदाज बाद झालाय. बॅट्समन मैदानावरती आपण पाहतोय धनंजय हिलाल मात्र बाद झालेत आणि आता अनुज त्याच्या साथीनं जितेश मैदानावरती दाखल होतात. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4च्या पोझिशनला. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतो आज चौथ्या रात्रीमध्ये आपण आहोत. दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहतात, एन्जॉय करता. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता हळूहळू या प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्रीडानगरीमध्ये सर्व प्रेक्षक आकर्षित होत आहेत. अगदी प्रेमात पडावं इतकं सुंदर क्रीडानगरी आहे आणि मैदानाच्या चौफर बाजूनं अतिशय देखणं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. सुंदर सुंदर आयोजन. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नीरज दर्जेदार गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने ओ लाईन चेक करावे लागेल. अगदी आपण पाहिलं तर अप्रतिम पाहायला मिळते. अंपायर सिग्नल डॉट बॉल. आणखीन एक ब्लँक स्ट्रोक. शिवशक्ती कडाव आणि अझलान 11 खोनी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील आपण चालू सामन्याच्या मध्यांतराला टॉस साठी येणं गरजेचं आहे. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग टॉप एज. आणखीन एक फलंदाज मात्र माघारी पडतील. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 लागलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. फलंदाज बाद. थोडीशी नाजूक स्थिती आहे. धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबांमध्ये 3 फलंदाज बाद झाले. सुरुवात ज्या पद्धतीने नेहमी करत असते उसाडणी टीम तशी सुरुवात पाहायला मिळाली नाही आहे. कारण सुरुवातीची आपण पाहतोय मुकलेश बाद झाले. त्यानंतर धनंजय हिलाल सुद्धा माघारी परतला आणि आता जितेशला सुद्धा 0चा चष्मा घालून माघारी परतावा लागेल. यावेळेस आपण पाहतो शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. षटक क्रमांक पहिलं नीरज अप्रतिम षटक आहे. ओ यावेळेस लेटकटचा फटका. पॉइंटला आपण पाहतो चेंडू ट्रापा चालय. मिळाली सिंगल धाव आणि एका धाबेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 3 धावा आहेत. 3 बाद 3. थोडीशी नाजूक स्थिती पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना उसाटणे संघ. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अत्यंत सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर क्लायमेट मध्ये चालू असलेलं दर्जेदार लढत आपल्या सर्वांच्या भेटीला आले. एका बाजूला उसाटणे संघ हर्षद 11 जे पारदेव गोवे संघ तुम्ही पाहतायत. अगदी ओपनिंग मध्ये संघ नायकाने सुद्धा सांगितलं की बदलापूरला आल्यानंतर थोडस अनुकूल वातावरण असतं या संघासाठी. कारण चांगला क्रिकेट बदलापूर नगरीमध्ये याही संघाने दाखवलेला आहे. गोलंदाज विवेक षटक क्रमांक 2 मध्ये सज्ज होतात. आज तुम्हाला चांगल्या लढती पाहायला मिळतील. अझलान 11 खोनी वर्सेस दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव संघ सुद्धा दाखल झालाय. अभि देवगरे आणि ऑल टीम कल्पेश असेल त्याच्या साथीनं कुशल ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होतात. विवेक षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा धाव फलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात. शांत सुरुवात स्लोबस स्टडी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स ट्रॉफी ग्रामस्थ मंडळ गोरेगाव शहबाजच्या बोबर असतील त्यांच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो बॅटची कडा मागे चालला. बॉल चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव मिळेल. या दरम्यान आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाने इकॉनॉमिकल षटक हाताळण्याचा
या ठिकाणी स्वप्न बाळगले मी तर म्हणेन उराशी मैदानामध्ये आपण पाहतो पहिले षटक नीरजने हाताळलं अत्यंत सुंदर राहिलं वाखाणण्याजोगी होतं आणि आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाज विवेक समोरच्या एंड कडून तुम्हाला पाहायला मिळेल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 1 लाख चतुर्थ अगदी आपण पाहिलं तर आज चौथ्या रात्रीमध्ये आपण आहोत हो यावेळेस आपण पाहतोय लीडिंग एज मागे चालला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि अखेर चेंडूला या ठिकाणी अडवण्यात आलाय अगदी आपण पाहतो मागे अष्टनच्या हा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी धाव मिळते अगदी आपण पाहतो सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये चालू आहे अगदी आपण पाहतो अद्यापर्यंत हात खुले करू दिले जात नाही आहेत नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला खोणी संघ पाहायला मिळेल जो मात्र आमच्या उमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट सर्व अक्षय म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे यांचा गावचा संघ आणि ते प्रचंड खुश देखील आहेत सरफराज तुम्हाला पाहायला मिळेल अजलान खुनी संघाचं नेतृत्व करत असताना बॉल चालला लॉंग गॉफला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि सरमाड आपण पाहतो चांगली फिल्डिंग आहे 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग अल्सो आणि या दोनच्या मदतीने आपण पाहतोय हळुवार पद्धतीने संत वाहते इंद्रायणी त्याच पद्धतीने धावा संख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल आज या ठिकाणी पोद्दार इवर ग्रीन सापेगाव हे सुद्धा तुम्हाला टीम खेळताना पाहायला मिळेल MD11 अर्थातच बदलापूरचे गोल्डमॅन मितेश धुळे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ आहे संघाची धावा संख्या फलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय उसाटणे संघ खेळाच्या पहिल्या सत्रात 5 वरती पोहोचली आहे ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या ठिकाणी धावा मिळतील 4 थँक्यू आणि याच दरम्यान तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल हर्षद ठोंबरे अर्थातच खोनी टीमचा हार्दिक पांड्या म्हणून त्याला ओळखलं जात आहे सरफराज सुद्धा या मॅचचा आनंद घेतात आणि छोट्या हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू अगदी जो संघ मैदानामध्ये खेळतो हर्षद 11 जे पारदेव गोबे संघ त्याचे पुरस्कर्ते हर्षद दादा चौधरी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे ते सरवलीचे आहेत आणि सातत्याने आपण पाहतो या संघाची ते बांधणी करत असतात षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज विवेकने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे ओ फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि आता बॉल चालला डीप मध्ये तोपर्यंत 2 सेकंडचा कॉल आणि हो या ठिकाणी या 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत कदाचित आपण पाहतो आजच्या रात्रीमध्ये अबीरशाह इलेक्ट्रिकल्स जय कोलंबो माता शेलू संघाला झोप लागणार नाहीये कारण त्या संघाची झोप मागच्या मॅच मध्ये उडवली आहे ती उमर 11 गोरेगाव संघाने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय 2 षटकांमध्ये 13 धावा धाव फलकावरती 6.50 ही गती पाहायला मिळाली धावसंख्येची आणि 13 धावा चला जास्त वेळ मीटिंग नकोय गोबे टीमला विनंती राहील कारण अगदी आपण पाहतोय 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटं आहेत आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही षटकं फेकायची आहेत अगदी आपण पाहतोय षटक हे सत्र कंप्लीट करायचे आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला प्रयत्न सुद्धा करावे लागणार आहेत षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो या ठिकाणी हर्षद 11 जय पारदेव गोबे टीमच्या वतीनं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राकेश येतात पहिले षटक हाताळलं नीरजने ज्याने अवघ्या 3 धावा या ठिकाणी खर्च केल्या चांगली विकेट टेकिंग गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली त्यानंतर विवेक ज्याने मात्र 10 धावा खर्च केल्या आणि आता गोलंदाज आपण पाहतो राकेश बॉलिंग ट्रॅक वरती येतात चला राहुल चव्हाण सर यांना विनंती राहील की आपण माईकशी संपर्क करा 13 धावा धाव फलकावरती आहेत गोलंदाज राकेश लेफ्टाम सीमारा गोलंदाज आहे ओ शफल सालेत जागा बनवण्याचा प्रयत्न होता डीप बॅकवर्ड स्क्वायर लेगला परंतु हा बॉल लॉंग लेगला चाललाय सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एका चौकाराचा अपवाद वगळला तर या ठिकाणी आपण पाहतोय कोणती मोठी धावसंख्या पाहायला मिळाली नाहीये मंडप डेकोरेटर्सचे आमचे शर्माजी जे मॅनेजर आहेत त्यांना विनंती राहील आपण समोरच्या गेट जवळ थांबायचंय
ओ या ठिकाणी आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल सीमा पार एक टप्पा घेत आणि ते धाबा मिळतील उसाटणे संघाला. 4 शर्मा जी को गेट के पास जाना है, कारण या ठिकाणी रॉयल एंट्री होणार आहे. अगदी आपण पाहतो काल सुद्धा भरपूर मान्यवरांची रॉयल एंट्री आपण पाहिली या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी. आज सुद्धा या ठिकाणी अबू बकर खान यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचे आपण मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. 18 धाबा फलकावती आहेत. चौकार पाहायला मिळाला आणि पंच या ठिकाणी काहीतरी सूचना करतात. चेक आपण करू की स्ट्रोक चला या ठिकाणी चर्चा करतायत आमचे ऑफिशियल, अर्थातच बाळा बारे सर असेल, निरंजन सामंत, फिरोज खान सर आजच्या चौथ्या रात्रीमध्ये सलग आपल्या समवेत जॉईंट आहेत. सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू आणि अत्यंत सुंदर सुस्वागतम. अबू बकर खान यांचं या ठिकाणी आगमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्यांचं आगमन इथे अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या मुख्य मंचावरती होत आहे. सन्माननीय अबू बकर खान आणि त्यांचं आगमन इथे अगदी थोड्याच वेळामध्ये होत आहे. अबू बकर खान साहब, उनका यहाँ पे आगमन हुआ है और उनसे विनती है आप मुख्य मंच पर पधारिए. आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय अखिल भाई स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांची मात्र रॉयल एंट्री आपण पाहिली आणि ते आपल्या मुख्य मंचाच्या दिशेने आता येताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही अखिल भाई आपण पाहतोय. आपण पाहतोय त्यांचं शुभ आगमन इथे आपल्या मंचावरती होते. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. सन्माननीय अबू बकर खान साहेब आणि त्यांचं इथे आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. धन्यवाद धन्यवाद तुषारजी शिंदे सर. आणि या सर आपण पाहतोय पाहुण्यांची रॉयल एंट्री सुद्धा झालेली आहे. मागच्या दिशेने आपण जाऊ. थोडंसं शांत क्रिकेट मैदानामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. याचं कारण आहे की धावा फार कमी पाहायला मिळाल्या. सुरुवात थोडीशी अडखळत केली आहे ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाने. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज राकेश लिपटाम ओव्हर द विकेटने. यावेळेस आपण पाहतोय पडल्यानंतर थोडंसं बाहेर चालला बॉल आणि अगदी आपण पाहतो आउट स्विंग पाहायला मिळाला आणि पंच सांगतात हा सुद्धा डॉट बॉल, ब्लँक स्ट्रोक आहे आणि फलंदाजांना थोडंसं अडचणीत टाकण्याचं काम आता गोलंदाज राकेश करतायत. सत्यवान आहेत
मैदानावरती आपण पाहिलं तर धाबा संख्या धाव फलकावरती 18 धाबा आहेत. धाबा होत नाहीयेत. अगदी आपण पाहतो या ठिकाणी संघर्ष करावा लागतो, परंतु पाहावं लागेल इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सेकंड कंप्लीट झाली आणि 22च्या रूपानं या धाबा मिळतील उसाटणे संघाला. पंच दर्शवतात 22च्या धाबा. शफल भरपूर झाले आणि मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचा काही संपर्क होत नाहीये. या धाबा अतिरिक्त स्वरूपात या ठिकाणी मिळतात. 20 धाबा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं प्रगती पथावरती आहे. हर्षदची सुद्धा अद्यापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. शतश बेगाने आलेत. चेंडूला उचलतील फेकतील. या दरम्यान इथे मात्र फलंदाज होईल बाद. धाबा बादच्या रूपानं आणखीन एक धक्का. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सर्व क्षेत्रावरती अगदी आपण पाहतो ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आमचे बाबूशेठ बुबरे यांच्या वतीने डीजे ऑपरेटर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. शेवटचा बॉल असेल आणि यानंतर आपण पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. तर 12व्या खेळाडूला विनंती राहील की आपण सुद्धा रेडी राहायचे. धाव फलकावरती 21 आहेत. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग टाकवरती राकेश. स्टील 1 टू गो. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर करंट रन रेट ची मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते 7.41 अशी धावसंख्या पाहायला मिळते या रन रेट नुसार. अगदी प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिलं तर उसाटणे संघ किमान 5 षटकांमध्ये 40-39 पर्यंत जाऊ शकतो असं प्रेडिक्ट या ठिकाणी ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून करण्यात आलं. याच दरम्यान सुस्वागतम 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 ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे माथेरानवरून या ठिकाणी उपस्थित होतात. मुसाबाई आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मुसाबाई यांचं स्वागत सुद्धा झालंय षटकाराने. थँक्यू. नक्कीच आपण पाहतो जेव्हा मुसाबाई मैदानावरती येतात आणि या स्पर्धेला भेट देत असतात तेव्हा तेव्हा प्रत्येकाचं तोंड गोड करण्याचं काम त्यांचं असतं. जेव्हा बाबूशा आम्हाला नेहमी सांगत असतात मीठा खाने का मन था लेकिन पॉकेट में कागज का नोट कम था. या ठिकाणी आपण पाहतो तिसरं षटक कंप्लीट झालं आणि तिसऱ्या षटकामध्ये धाव फलकावरती एकंदरीत 27 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय आणि आता 500 रुपये डीजे मास्टरला आलेत म्हणजे आता हरकत नाही आहे. इथून मात्र तुम्हाला चांगल्या चांगल्या कव्वाली सुद्धा ऐकायला मिळतील. हा कोई किसी का दुश्मन नहीं है, परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे घेरलंय मी तर म्हणेन स्वर्गीय रामचंद्र मडवे प्रतिष्ठान उसाटणे संघाला. 9ची सरासरी आपण पाहतो 27 धावा आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विस्फोटक फलंदाज अनिकेत ढोपरी ज्याने स्वागत केले षटकाराने. धमाकेदार स्वरूपात त्याची नेहमी आपल्याला पाहायला मिळते आणि याही मॅच मध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो अनिकेतने षटकार लगावला तिथे विश्लेषण करता आलं नाहीये कारण आमचं पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. यावेळी शाफा चालेत. आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग क्षेत्रामध्ये आलेला हा फाईन चौकार टीम उसाटणे संघासाठी मिळतील धावा 4.
सन्मान आपण पाहतोय आता मैदानावरती अक्षरशः धाबा येत आहेत. अगदी आपण पाहिलं तुषार शिंदे सर धाबांसाठी संघर्ष करत होता उसाटणे संघ आणि आता मैदानावरती जसं अनिकेत ढोपरी आलाय षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि आता अनुज सुद्धा मैदानामध्ये चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज नीरज पॉवर प्ले ज्याने हाताळलं होतं त्याच्यावरती आक्रमण करायला सुरुवात झाली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार ठोकलाय उसाटणे ब्रँडेड षटकार. उसाटणे संघ खेळतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकून त्याने प्रथम बॅटिंग घेतली आहे. हा धाडसी निर्णय त्यांच्या वतीनं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल दादा ढोपरी असतील अँड ऑल टीम. अगदी आपण पाहतो गतवर्षी तलोजी मजकूर येते अनिकेत ढोपरीला बाईक मिळाली होती बाईकर माने नॉस्टागेंडला, परंतु आता सध्या अनुज सुद्धा जबरदस्त कामगिरी करतायत. अगोदर आपल्याला नजाकत पाहायला मिळाली, त्यानंतर प्रचंड ताकद त्याने लावली आहे आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलाय बॉल सीमा पार. नीरज वरती आक्रमण करण्यात आलं. ज्या नीरजने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं ना त्याच नीरज वरती आता आक्रमण सुद्धा होताना पाहायला मिळालंय. धावसंख्या 37. जोबलीचे आमचे शंकर पाटील माजी पोलीस पाटील यांच्या वतीनं भरपूर सारा शुभेच्छा येतात त्या संपूर्ण स्पर्धेला. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. त्यांच्या सभावेत त्यांचे जवळचे मित्र अजय नवले यांचे आपण मनपूर्वक स्वागत करू. राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज ओ शफल झाले. हा बॉल या ठिकाणी आपण पाहतो चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. वाईट बॉल अंपायर सिग्नल आणि आता लाईन मिस केली आहे. निरंजन सावंत सर हेच सांगतायत. अगदी आपण पाहतो लाईन क्रॉस केली आणि आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अंपायर सिग्नल वाईट बॉल. पंचांशी कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट नको. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील कारण आजच्या चौथ्या रात्रीमध्ये आपण पाहतो ऑफिशियल पंचांची कामगिरी अचूक राहिली आहे. हॅट्स ऑफ तुमच्या सुद्धा कामगिरीला. हमदान कुठे असाल त्यांना विनंती राहील आपण संपर्क करा. ओ यावेळेस आणखीन एक जागा बनवायची होती अनुजला, परंतु त्या ठिकाणी संपर्क नाहीये. हा सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल आता या मॅच मध्ये. धाबा बनतात 38 धाबा. आता किमान आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये 50 ते 55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल टीम उसाटणे संघ. त्यामुळे लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय का बसला आणि आता इथे मिस्टेक झाली आहे. बॉल सीमा पार 4. अजलान खोनी आणि कडाव दोनही संघांचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचे विनंती. अजलान खोनी आणि कडाव एका बाजूने हर्षद ठोंबरे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय कर्जतचा वंडरबॉय कुशल गुरव आणि अभि देवगरे यांना इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. एका धावेची प्राप्ती झाली आहे स्क्वेअर लेग रिजन मधून आणि आता आपण जातोय माडे सरांकडे. धन्यवाद. 43 धावा धाव फलकावती आहेत. पहिलं सत्र आपण पाहतो आणि आता शेवटचा अंतिम बॉल. अगदी आपण पाहतो या अगोदर 3 षटकामध्ये प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 40च्या आसपास पाहायला मिळत होता, परंतु आता धावगती वाढवली आहे आणि आता 55 पर्यंत पोहोचेल अशी दाट शक्यता दाखवण्यात आली आहे. अगदी आपण पाहतो ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं कौतुक करावं तितकं कमी. भरपूर अचूक माहिती या ठिकाणी ऑन स्क्रीन आम्हाला पाहायला मिळते. राऊंड विकेट. ओ इथे बॅटची कडा मागे चालला बॉल अस्थिरक्षक बीट लॉंग स्टॉप एंड ला येणारा हा नशिबाचा चौकारच म्हणावा लागेल. बॉल सीमा पार 4. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय आणि ते क्षणचित्र टिपली जात आहेत. अगदी आपण पाहतोय क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचा ब्रीज वाक्य आहे आणि सातत्याने आपण पाहतोय प्रत्येक मैदानाच्या चौफेर बाजूने सुद्धा सर्व कामारमानशी नजर असते.
किती प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात या सर्व गोष्टींचा आढावा सुद्धा सातत्याने ते देत असतात. ग्रेट वर्क, जबरदस्त, गुड जॉब ऑल कॅमेरामॅन. 47 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 विकेटच्या बदल्यात ही धाबत संख्या पाहायला मिळते. अनिकेत ढोपरीच्या बॅट मधून आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती चौकाराला हलकीशी कडा घेतली, चुंबन घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि तो मागे अष्टरक्षक बीट होत असताना मिळाला त्याला 4 धावा आणि आपल्या संघाची धाबत संख्या सुद्धा आता मात्र पुढे सरकली आहे. अनुज आणि त्याच्या साथीनं अनिकेत एकाच राशीचे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये शेवटचं अंतिम षटक. आता गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सुद्धा गोलंदाज अनुज असेल. अनुज वर्सेस अनुज असा सामना आता मैदानावरती आपण पाहणार आहात. शेवटचा अंतिम षटक. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील हर्षद 11 जय पारदेव गोवे टीमला 5 षटकांचे मॅच तुम्ही पाहतात. भरपूर सारे प्रेक्षक एन्जॉय करतात या मॅचला. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे. आज आपण 4थ्या रजनीमध्ये आहोत आणि 4थ्या रजनीमधील अतिशय दर्जेदार मॅचेस या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्यामधील हे एकमेव लढत आपण पाहतो. एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणी टीम, तर दुसऱ्या बाजूला हर्षद 11 जय पारदेव गोवे या 2 संघांदरम्यान. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका खेळायचा होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला, परंतु इथे चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि या विकेटचा त्याग सुद्धा करावा लागेल. सॅक्रिफाईस केले विकेट, मिळणार सांघिक यश टीम पारदेवला आणि आता लागणार हा धक्का क्रमांक तब्बल 5वा उसाटणे संघाला. आपण पाहतो आमच्या मुख्य VIP डायस मधून अनेक मान्यवर मंडळी या मॅचचा आनंद घेते. नुकताच ज्यांची रॉयल एंट्री झाली ते सन्माननीय अबू बकर खान, आपले मनपूर्वक स्वागत. आणि मॅचच्या दिशेने आपण जाऊया कारण मैदानावरती 2 संघ अगदी एकाच ताकदीचे तुम्हाला पाहायला मिळतात. राऊंड विकेट ओ यावेळेस समोर कळलेत 20 शेप मध्ये हा फटका चाललाय. क्षेत्ररक्षक सज्जद, 1 कंप्लीट झाली. सेकंड इथे मात्र स्ट्राईक हवी आहे अनिकेत ढोपरीला, परंतु इथे काय घडलंय तू मै करत असताना बॉल इथे मात्र स्टंप वरती लावण्यात आलाय आणि इथे विकेट मिळाली आहे ती अनिकेत ढोपरीची. फलंदाज बाद. मनोज देशमुख सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. एक चांगले समालोचक सुद्धा आहेत बांगणी याच विभागातील, त्यांना आपण सातत्याने ऐकत आलेलो आणि आता त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 48 धावा धावफलकावरती एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. फलंदाजाला बाद अनिकेत ढोपरी, दुर्दैवारित्या त्याला मात्र बागारी परतावं लागलं. खरं तर आपण पाहतो त्याला स्ट्राईक हवी होती आणि ज्या एंडला तो उभा होता त्याच एंडला अगदी आपण पाहतो लगेचच क्विक थ्रो त्या ठिकाणी देण्यात आला होता. अनुज ओ यावेळेस आपण पाहतो पॉइंटच्या डोक्यावरून स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे लागलेत परंतु आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. बॉल चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 2-3 बाउन्स हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. ऍक्च्युली आपण पाहिलं तर फलंदाज काय स्ट्रोक त्यांनी सजवला होता. सेकंडला उज्ज्वल आहेत. बाबांना दावा, आणखीन एक स्ट्रोक त्या दिशेने. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार सलग लागोपाठ येणारा हा दुसरा चौकार.
दोन चौकार मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत असताना उज्ज्वलच्या बॅटमधून आल्या. याच धाबा आपण पाहिल्यानंतर उपयुक्त ठरतील द्वितीय सत्रामध्ये. कदाचित चांगली धाबांची इन्व्हेस्टमेंट करत असताना रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ. राऊंड विकेट. ओ यावेळेस आणखीन एक बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. अगदी दर्जेदार टप्पा होता परंतु लाईन खराब आहे पंच दर्शवतात आणि आता अतिरिक्त धाव सुद्धा मिळतीये. अर्थातच बाय वन गेट वन फ्री अशा मिळतील फ्रीच्या 2 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा चालू आहे. 5व्या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉल वरती किती धावा जमावेल हे सुद्धा पाहणं गरजेचं उसाटणे टीम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव, खरं तर मोठ्या लक्षाचे मालक आमचे किरणजी राऊत साहेब, त्यांचं अगोदर आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमिंग सून डे नाईट फॉर्मॅटमध्ये त्यांची एक मोठी स्पर्धा आपल्याला जरूर मिळेल, पाहायला मिळेल. खरं तर हरिजी राऊत साहेब आणि किरणजी राऊत साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. किरणजी राऊत साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आज सन्मान आपण पाहतोय ऑनसाइडला फटका चाललाय तोपर्यंत एक सिंगल धाव आणि आता एका धावेच्या मदतीने 59 ही धाबत संख्या आपण पाहतो. किरणजी राऊत साहेब दर्जेदार आयोजक आहेत आणि आता त्यांची स्पर्धा सुद्धा लवकरच सर्व क्रिकेट रसिकांच्या भेटीला येते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला पालकमंत्री प्रीमियर लीग सुद्धा पाहायला मिळेल. 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान त्या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. बॉल चालला मागे आणि शेवटच्या क्षणाला क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पायाने चेंडू अडवलाय आणि ते किमान धाबा किती मिळतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवरती 2 धाबा पंच दर्शवत आहेत आणि या 2 धाब्याने संघाची धाबत संख्या जाऊन पोहोचली आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 61 वरती 62 धाबांची गरज असेल या मॅच मध्ये. हर्ष दिलवान, जय पारदेव गोवे टीमला जिंकण्यासाठी. टॉस कडे आपण जातोय. चला विनंती या अजलान खोनी आणि कडाव दोन्ही संघांचे संघ नाही की ते दाखल झालेत. टॉस आपण करणार आहोत. आराध्य 11 शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधामध्ये अजलान खोनी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शप्पू भाई या, आपण बाबू भाई आपण देखील या. यस, तुम्हीच या. सन्माननीय अबूबकर खान साहब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विनंती या. वेलकम सर, आपलं स्वागत आहे कॉमेंट आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आणि टॉस त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. हेड आणि टेल आहे. चला हेड असा कॉल आहे आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय आराध्य 11 शिवशक्ती कडाव संघाने. आपल्याला विनंती, आपण स्थानापन्न व्हायचे. पाहुण्यांना विनंती, आप बैठिए, विराजमान होईया मुख्य मंच पे. कडाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय काय असणार आहे? प्रथम फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही का घेतलात? ग्राउंडचा अंदाज येईन, पहिलंच मॅच आहे त्यामुळे ग्राउंडचा अंदाज घेण्यासाठी फिल्डिंग केली. टॉस जर जिंकला असता खोनी संघाने तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता. आता बॅटिंग करायची किती धावा बनवण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे? अबाव 60. आणि आणखी एक महत्वाचा प्रश्न, एकूणच संपूर्ण आयोजनाबद्दल आणि या मैदानाबद्दल. मातीची विकेट आहे, मैदान अतिशय सुसज्ज आहे, कुठेही तुम्हाला ओबडधोबड भाग पाहायला मिळणार नाही. काय सांगाल? आयोजक तर खूप छान आहे आणि ग्राउंड देखील मस्त आहे. एका वाक्यात उत्तर देत आहेत, हरकत नाहीये. परंतु इंटरव्ह्यू इथे आपण कलेक्ट करतोय आणि इथे टॉस
कडाव संघाने जिंकलेला आहे. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती ऐकूयात बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज. धन्यवाद. कर्जत ग्रामीण क्रिकेटचे उपाध्यक्ष अभि देवगरे सर आपण पाहतोय आपल्या मुख्य मंचावरती टॉससाठी दाखल होते आणि संघाचे संघनायक देखील आहेत. एका बाजूने अभि देवगरे आणि त्यांच्या विरोधामध्ये हर्षद ठोंबरे अशी मॅच तुम्हाला पुढची पाहायला मिळेल. परंतु सव्याच विद्यमान लढतीकडे तिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुलजी चव्हाण सर जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर यांचा आवाज आपण ऐकत होतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 62 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय मी म्हणेन कुठेतरी पहिल्या डावामध्ये अंगलट आला होता टीम उसाटल्या संघाच्या, परंतु का बॅटिंग केली आहे. अनिकेत ढोपरेला आपण पाहिलं भरपूर चांगला क्रिकेट त्याने या मॅचमध्ये खेळला. तब्बल 61 धाबा त्यांच्या बॅटमधून इथे मात्र जोडले गेले आणि आता 62 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. खरं तर सलामी जोडी दाखल झाली होती. आपण पाहिलं पहिल्या ओव्हरवरती फरदात बाद झाला होता. मुकेशला आपण पाहिलं ज्याने मैदान सोडलं होतं, परंतु त्यानंतर मैदानावरती भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी करत असताना संघ रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांच्या विरोधात हर्षद 11 जय पारदेव गोवे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल झाली आहे. सुमित आणि त्याच्या साथीने आकाश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल चांगला चेंडू पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म सीमर दाखल झालेत. अमरला तुम्ही पाहताय अमर हिलाल गोलंदाजी बारपती दाखल झालाय. पहिला बॉल त्याने डॉट फेकला या मॅचमध्ये. 30 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 62 धावांची गरज या मॅचमध्ये, त्यामुळेच की काय तुम्ही पाहताय आता पहिला बॉल डॉट फेकलाय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अमर. सफल झाले. क्रॉस बॅटने घेतल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तुम्ही पाहताय पायावरती चेंडू आदळतोय. दरम्यान ऑक्स्टिकचे थोडेसे बाहेर होते त्यामुळे अपील देखील झाली नाहीये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा तुम्हाला पाहायला मिळेल. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे संघ मैदानामध्ये खेळतो. एक मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहतो दरवर्षीप्रमाणे. अनिलजी ढोपरे साहेब ते स्पर्धेचे आयोजक असतात. योगीजी बडबी असतील त्या स्पर्धेचे आयोजक असतात आणि त्याच्या सोपरातून झाकड झालेली ती स्पर्धा आपण नेहमीच पाहिली. तिसरा हा देखील चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. काय गोलंदाजी करतोय रात्रीच्या थंडगार वातावरणामध्ये आता आगीचे निखारे फेकत असताना अमर हिलालला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करतोय. मुख्य व्यासपीठावरती खरं तर आता आमचे मान्यवर मुसाबाई देखील जोडले गेलेत. मॅम फ्रॉम माथेरान क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आणि आज देखील पुन्हा एकदा गोरिका नगरीमध्ये त्यांचं वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेळला स्कोअर लेगला वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. मॅच खरं तर हे स्पर्धेचं शीर्षक गीत होतं. टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय आणि ते आपले बेकरी गावचे खरं तर सिंगर मनोजी कराळे यांच्या मुखातून स्वरबद्ध झालेलं संगीत आपण ऐकतोय. मनोजी कराळे तुमचे बरोबर स्वागत.
षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय अमर हिलालवरती आता आक्रमण चढवण्यात आलंय. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल 6 धावा. धावफलकावरती तुम्हाला बाल मेल शेख किंग आम्हाला माहिती देत असताना गोपणी सारखी बॅट फिरवली ऑन साइडला बोलावला मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय. दोन खेळाडू पोहोचतील त्यांच्या अबकाच्या बाहेर. मोठी दरी होती त्या दरीला भेदून बॉल सीमा पार. पहिला बॉल आधीचा आपण पाहिला त्यावरती सिक्सर ठोकला आणि आता पुढच्या बॉलवरती चौकार वसूल करतोय. 4 धावा. धावफलक टीमची टोटल 10 धावा. स्कोर कार्डवरती तुम्हाला पार मिळतील. ज्या प्रकारे सुरुवात जरी मैदानाच्या मध्ये 3 चेंडू सलग डॉट आले असं वाटलं होतं, आता कुठेतरी बॅकफुटवरती पडलाय संघ मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत असताना हर्षतील पण जे पारदेव गोवे, परंतु आता चांगली बॅटिंग करतात. सरवली गावचे उद्योजक हर्षदजी चौधरी साहेब त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. गोरदास होतोय अमर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होती. पहिले 3 बॉल आपण पाहिले गोलंदाजाच्या नावावरती. पुढचे 2 बॉल आपण पाहिले 10 धावा वसूल केल्या आणि अखेर शेवटचा बॉल पुन्हा एकदा येतोय डॉट. पहिला आपण पाहतोय इथे मात्र समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक टीमची टोटल 10 धावा धावफलकावरती जोडला गेला. या मॅच मध्ये तुम्ही पाहता टार्गेट थोडस मोठंच म्हणावं लागेल, कारण तब्बल 62 धावाचं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये 10 वसूल केल्या. आता 24 बॉलचा कॅच शिल्लक आहे. इथून बाबण्याची गरज. सर अधिकचा वेळ आता खर्च करू नका, लगेच खेळाला सुरुवात करा, कारण वेळ आज आपल्याकडे कमी आहे. कारण एक्स्ट्राची मॅच आपण खेळवली. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव विरोधात पोलीस बांधव अशी मॅच आपण पाहिली जरूर. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव या संघाला इथे मात्र परास्त करत असताना चांगला क्रिकेट पोलीस बांधवांनी दाखवला. चोवीस चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 52 धावांची गरज. 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता आकाश लाभा. पाहिलं बऱ्याचशा घडामोडी त्यांनी पाहिल्यात या मॅच मध्ये. आता कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय. षटक क्रमांक दुसरा. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज दाखल झाला. यापुढे जितेशला तुम्ही पाहता, ज्याला मात्र 52 धावा इथे संरक्षण करायचं. त्यांच्या मागे मास्टर माइंड खेळाडू तुम्ही पाहता अनिकेत ढोपरी यांना तुम्ही पाहू शकता. खरं तर तळूचे मजकूरची स्पर्धा गाजवली होती मागील वर्षामध्ये. एक बाईक तिथे त्याने जिंकली आहे आणि त्यांच्या मागे खरं तर या संघाला जे नेहमी लीड करतात ते अनिलजी ढोपरी साहेब, त्यांना देखील तुम्ही पाहू शकता इनॅक्शन मध्ये खेळत असताना या मैदानावरती. खरं तर गोरेगाव आणि उसाटणे हे जवळचं नातं, कारण ज्या प्रकारे सामना जिंकला टीम गोरेगावनं फैजलनं षटकार मारला. 1000 रुपये कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित केलं अनिलजी ढोपरे यांच्या माध्यमातून. फुलटॉस होता ऑन साइडला घेतला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. हाताचा पिसारा तिथे फुलवला. चेंडूला हातामध्ये सामून घेतला. धक्का पाहिला टीम गोवे संघाला. बॅट्समन आउट. डोल वसूल करायचं होतं, नाही जमलं. फलंदाज बाद झाला. आकाशनं मैदान सोडलंय. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आता दाखल होतो. या मॅच मध्ये तुम्हाला बाल बेल देवेन जात आहेत मैदानाच्या मध्ये.
संकटमोचक कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल, कारण ज्यावेळेस पहिल्या फलंदाज लवकर बाद होतो अशा परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग करावी लागते, संघाचा डाव सावरावा लागतो. बऱ्याचशा घडामोडी आता तिसऱ्या क्रमांकाच्या बॅटरवरती अवलंबून असतो, परंतु आता मैदानावरती देवेंद्र दाखल झालाय, कशा प्रकारची बॅटिंग तो करतो या मॅचमध्ये हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला कर्जतचा बंटर बॉय कुशल गुरुला तुम्ही पाहू शकता, कल्पेश साळुंके आणि त्याच्या साथीनं कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभि देवगरे सरांना देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना दिसाल. अभि देवगरे यांचा खेळ देखील तुम्ही पाहणार आहात नेक्स्ट मॅच मध्ये. इथे धावफलक पुढे सरकेल, टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 4 आला, त्यामुळे धावफलक टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 10 खर्च केल्या. गोलंदाज आपण पाहिलं अमर हिलालच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरा घेऊन जितेश आला, त्याने आतापर्यंत 2 बॉल टाकत असताना 4 धावा खर्च केल्या. राऊंड द विकेट. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पाहिलं होतं, पॉइंटला क्षेत्र मोकळा, त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न फसला, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा आणि त्यामुळेच की काय आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय गोलंदाज जितेश. आतापर्यंत चांगली गोलंदाज जितेशची आपल्याला जरूर पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पुन्हा मिळेल गोलंदाजी करत असताना एक चौकार जरूर खेचला. नवीन आलेले खेळाडू आपण पाहिले मैदानाच्या देवेन, त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर वसूल झालाय, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती जितेश. हाफ ट्रॅकर होता, आपटी बार टाकण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय, टप्पा पडला, त्यानंतर बॉल मात्र निघून चाललाय. पंचाकडे पाहिलं होतं आशाभूत नजरेनं की हा चेंडू वाईट आहे का, परंतु इथे पंच सहमत नव्हते आणि दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय पूर्णपणे कमबॅक करायचा प्रयत्न चालवला. या मॅच मध्ये मी म्हणेन खरं तर टॉस जिंकून अनिलजी ढोपरे यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला, कारण गोलंदाजी त्यांची स्ट्रॉंग आहे. इथे देखील फुलटॉस होता, ऑन साइडला बळवला, स्कोअरला क्षेत्ररक्षक उपस्थित, एक चेके सिंगल धाव भरपूर वेगाने एकपडली गेली आणि आता त्या सिंगलच्या जोरावरती धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल, टीमची टोटल 15 स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्या. ओमसाई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेचा भरपूर विश्वास आहे खरं तर अक्षय म्हात्रे आणि कुणाल म्हात्रेवरती, शैबाच्या बुबेर यांचं, आणि त्यामुळेच की काय आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे यंदाही विश्वास दाखवलाय ओमसाई MTC लाईव्ह या वाहिनीवरती आणि खूप कमी वेळामध्ये मी म्हणेन उंच भरारी घेतली आहे अक्षयजी म्हात्रे आणि टीम ओमसाई MTC. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला बिरकवून देण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पंचाकडे दाद मागतात, पंच सहमत नाहीयेत. विचारणा केली होती पंचाकडे की बॅटची काढा आहे का, परंतु पंच इथे सहमत नव्हते आणि त्यामुळेच की काय आता बाल बचावले गेले. खरं तर झोपून मारण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळेच की काय आता डॉट बॉल आला. 18 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, 47 धावांची गरज. बारपती दाखल झाला. अमरचा पहिला बॉल फटका चांगला 20 मध्ये घेतलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात, एक चेकी सिंगल, इथे धाव मिळतीय. सिंगल डबल या मॅच मध्ये काम चालणार नाही. अकिब शेख कडाव यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. हो टू कॉम बॉक्स राहुल सर.
एक सिंगल धावफलकावरती जोडीत जाईल. धावफलक पुढे सरकतोय. 17 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 46 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करतोय अमर हिलाल या मॅच मध्ये आतापर्यंत. इथे देखील भन्नाट वेग तुम्हाला पार मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न फसला आणि पंच इशारा करतात लेग बाईज. फिरोज खान सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. लेग बाईजचा इशारा त्यांचा आपल्याला जरूर पार मिळेल. धावफलक आता एका धाब्याच्या साथीने पुढे सरकत असताना 16 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 16 चेंडू मध्ये 45 धावांची गरज. इथे देखील मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न कॉट बिहाइंडच्या स्वरूपात परतावा लागेल माघारी. नवीन आलेला खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती देबन दाखल झाला आणि आता तोच खेळाडू मैदान सोडतोय. फलंदाज बा नवीन खेळाडू मैदानावरती नीरज आलेत. 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला जरूर पार मिळेल. एका बाजूला भिवंडी विभागातून तुम्ही पाहताय संघ खेळण्यासाठी दाखल झाला. खर तर संघ गोवे. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय श्री मलंगड या विभागातून संघ तुम्हाला उसाटे पार मिळेल. मैदानावरती खेळत असताना 3 बॉलचा खेळ संपन्न. 17 धावा धावफलकावरती जोडला गेला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय नीरज. पहिला बॉल फेस करतोय यावेळेस नीरजला तुम्ही पाहताय ऑन साईडला पळवायचं होतं नाही जमलं. पुन्हा एकदा संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा दरम्यान तुम्ही पाहताय. आता डावकर आताचा गोलंदाज इथे मात्र पूर्णपणे बीट करत असताना बॅटर नीरजला डॉट बॉल. 2 गो. 4 बॉलचा खेळ आता इथे मात्र संपन्न झालाय. शप्पूभाई यांना तुम्ही पाहू शकता जे संघनायक आहेत. आज त्यांच्या संघाने मी म्हणेन कमालच की रे या मैदानावरती. ऑन साईडला घेतलाय. इथे फटका फसला की काय. मिडविकेटला खेळाडू उपस्थित. एक चांगला जेल तिथे स्वीकारला आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. नीरजला मैदान सोडावं लागेल. बास पण आउट. शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना बाबूभाई बुबेरे यांना तुम्ही पाहू शकता जे मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत आणि समालोचकांवरती नेहमी त्यांचं प्रेम राहिलंय. कारण दर दिवस जो नवीन समालोचक येतो त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज बाबूभाई बुबेरे यांच्या बाजूला आम्ही पाहिले. दरवर्षीप्रमाणे त्यांची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिले या स्पर्धेमध्ये. कारण क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि आज देखील तुम्ही पाहता या मॅचचा आनंद घेत असताना हळूहळू पूर्ण गोरेगाव आता या मैदानावरती दाखल होईल. कारण पुन्हा एकदा गोरेगाव या मैदानावरती खेळणारा डीजे मास्टरला देखील आज 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित केलं बाबूभाई बुबेरे यांच्याकडून. कारण चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतात. बॅटची कडा आहे यावेळेस देखील तुम्ही पाहताय. बॉल मात्र ऑन साईडला वळवलाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. इथे चेंडूतून फेक करतील दरबान भरपूर वेगानं. या 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या आणि त्यात 2 धाब्याच्या साथीला धावफलक 19 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 43 ची गरज. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. खर तर ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 कुक सुनील पवार खर तर यांच्या हाताला भरपूर चव आहे. अगदी आपण पाहिलं तर खरवई कर्जत हायवे आपण पाहू शकता. चमटवली गावाच्या मेन नाक्यावरती तुम्हाला नारायण ढाबा पाहायला मिळेल. खरं तर बाळारामजी भगत साहेब असतील त्याचबरोबरीनं हर्षलजी भगत यांचा तो ढाबा तुम्हाला पाहायला मिळेल. उत्कृष्ट चव तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. खरं तर जरा मात्र
चव चाखायचे तुम्ही नारायण ढाब्याला भेट देऊ शकता. आमचे सुनील मामा असतील कुक, सुनील मामा पवार, त्याच्या साथीनं मुरबाडे मामा, त्यांचं आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज किंवा उद्याच्या रात्रीमध्ये घर तर हर्षलजी भगत असतील, तदनंतर बारामजी भगत या स्पर्धेला नक्कीच ते देखील व्हिजिट देतील. कारण शिवनाथजी भगत यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. बारा चेंडूचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 43 धाबाची गरज आहे. नवीन गोरंदाज मार्गवरती दाखल झालाय. सोमनाथला तुम्ही पाहताय, एक बॉल त्याने फेस केलाय, 2 धाबा त्याच्या बॅटमधून आलेत. सलामीला आलेला सुमित अजूनही मैदानावरती खेळतो. 8 चेंडूमध्ये 10 धाबांचं योगदान सुमित दिले. गोरंदाज उज्ज्वल आलेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 43 धाबांची गरज. सन्माननीय अबूबकर खान साहब पुन्हा एकदा त्यांचं आगमन मंचावरती झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा त्यांचं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज VIP's एंट्री आपण पाहिली या मैदानावरती. बारा चेंडूमध्ये 43 धाबांची गरज होती. षटक क्रमांक 14 घेऊन आलाय. गोलंदाज उज्ज्वल आलेत आणि आता पहिला बॉल निर्धाव फेकलाय. पंच निरंजन सावंत सर, त्यांच्या साथीला तुम्ही पाहताय फिरोज खान सर असतील आणि आमचे तिसरे पंच बाळा माने सर. तिन्ही पंचांची उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 5 रजनीमध्ये हे तिन्ही पंच जोडले जातील आणि आतापर्यंत अचूक निर्णय त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. गोरदास सज्ज होतोय. पुन्हा एकदा उज्ज्वल. इथे देखील पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल नो बॉल. आय थिंक ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल इथे मात्र देण्यात आला असावा, कारण चांगली गोलंदाजी जरूर झाली आहे. उज्ज्वलचं भविष्य उज्ज्वल आहे, परंतु आता त्याने मी म्हणेन थोडीशी लाईन मिस केली आहे, त्यामुळे अंपायर सिग्नल नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आपण पाहिला. इथे मात्र एक धाब एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळणार आहे. फ्री हिटचा इशारा पंचाचा जरूर पोहोचेल. या मॅचमध्ये ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची आता संधी निर्माण झाली आहे बॅटर सुमित साठी. माडी उर्फ महेश धुळे, जे मात्र बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांचा देखील आवाज आपण 5 रात्रीमध्ये ऐकणार आहोत. त्यांच्या साथीनं सदस्य तुषारजी शिंदे, ते देखील जे स्पर्धेला लीड करतात, जे प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करतात, त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आमचे अखिलबाई, जे शैबाचार्य यांचे जवळचे मित्र आहेत, त्यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. यावेळेस मोठा फटका खेळलाय, फ्री हिटचा बॉल आणि त्यावरती मात्र आता षटकार वसूल करतोय. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. सुमितचा पहिला बार षटकार. त्याने डॉट टाकलाय, एक बॉल वरती नो बॉल आणि आता सिक्सर वसूल करतोय. ऑन साइडला बरोबर आहे, चांगला फटका स्कोर एकला घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे मिळेल आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील आता पुढे सरकत असताना 27 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे. 5 षटकांची मॅच आहे. 12 मध्ये 43 ची गरज होती. आता समीकरण उरले. 9 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 35 धावांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण देखील भाकीत करू शकत नाही होत की इथे मात्र संघ जिंकणार कोणता, कारण कालच्या गोरेगाव संघाला 6 चेंडूमध्ये 6 धाबा निघाल्या नव्हत्या. बॅट्समन होते फैजल. आज त्याच फैजलने 6 चेंडूमध्ये 23 धाबा इथे वसूल केल्यात. त्यामुळे क्रिकेट जर आणि तरला महत्व नाहीये.
अजून एक चांगल्या चेंडूची सांगता होत असताना सोमनाथला तुम्ही पाहताय 2 बॉल त्यांनी इथे मात्र फेस केलेत. त्यानंतर 2 धावा त्याच्या बॅटमधून जरूर आपण पाहिल्यात या मॅचमध्ये पूर्णपणे आता नजरा लागलेत. सोमनाथ आणि त्याच्या साथीनं सुमित वरती कशा प्रकारचे दोघी बॅटिंग करतात. या मॅचमध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक 35 धावांची गरज. इथे फटका चांगला धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर सोमनाथ जो चाचपडत बॅटिंग करत होता त्याने मैदान सोडलंय. फरदास बाग चला कामिल भाई आपण या स्कोररच्या भूमिकेत आपल्याला यायचं कारण आता अनस चला उमर आलेत यायचं आपण उमर कारण आता अनसला देखील जेवणासाठी सोडायचं आहे कारण आज जिथून स्पर्धा सुरुवात झाली तिथून स्कोररच्या भूमिकेत अनस आहेत. अनस शेख किंग शेवटचा बॉल आता शिल्लक का गोलंदाज उज्ज्वल चांगली गोलंदाजी करतोय. अरुंद कार्पेट ऑन साइडला बडबलाय बॉल सारा डीप मध्ये इथे एक सिंगल एक पडली आणि आता धावफलक पुढे सरकेल. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची गरज आहे. कौनेन भाई बुबेरे यांना देखील तुम्ही पाहू शकता जे मॅचचा आनंद घेतात. थोडेसे अनफिट जरूर आहेत परंतु लवकरच ते कमबॅक करतील कारण सलामी बॅटर आहेत त्यांची कमी भासते टीम गोरेगावला. परंतु आज अहमर भाई यांचा खेळ आपण भरपूर चांगला पाहिला कारण जिथे गरज होती मदरजारमध्ये त्यावेळेस ते मदरजारमध्ये दाखल झाले आणि मी म्हणेन जशी स्ट्राईक हवी होती फैसलला तशी त्यांनी स्ट्राईक रोटेट करून दिली हे देखील महत्त्वाचं होतं त्यामुळे त्यांचाही उल्लेख व्हायला बा. शेवटचे 6 बॉल 34 धावाची गरज. तर एक विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होतोय आज ज्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली आणि खरंतर तुषार सर 1 मिनिट थांबा. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली का मग 35 ची गरज आहे. थँक्यू. एक विशेष सन्मान आपण पाहतोय सन्माननीय अबू बकर खान साहब आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय बाबूभाई भुवेरे यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या जोडीनं अकिलबाई यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतो. एकदा जोरदार टाळ्या सर्वांच्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती आज महत्वाची होती आणि ते उपस्थित राहिलेत. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक आभार आम्ही मानतोय. आज तुमची मात्र प्रतीक्षा पाहिली गेली वाट पाहिली गेली या मैदानावरती येताना आणि त्यांचं आगमन इथे झालंय आणि त्यांचा विशेष सन्मान सन्माननीय अबू बकर खान साहब त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स राहुल सर. नो बॉलचा इशारा पंचाचा आमच्यापर्यंत पोहोचला आणि धावफलक आता पुढे सरकेल. ऑन साइडला बळबळाय फटका चांगला खोदून काढलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचला लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. उडवलाय बाहेर 7 चेंडूमध्ये 35 ची गरज होती. एका चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय गोरदा. तुम्ही पाहताय गोरदाची मार्क वरती आले धनंजय हिलालला तुम्ही पाहताय म्हणजे जास्त ताकद झालाय. एका चेंडूमध्ये 7 धावा त्याने खर्च केल्या. मार्कवरती उभा आहे ही जमेची बाजू आहे. तिथे लाईन खराब लागेल 55 एका चेंडूमध्ये 8 धावा खर्च करतोय धनंजय हिलालला. तुम्ही पाहता या मॅच मध्ये पूर्णपणे त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या मॅच मध्ये आणि आतापर्यंत मी म्हणेन एका चेंडूमध्ये 8 धावा त्याने खर्च केल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक 27 ची गरज.
फुलटॉस होता ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न पण फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना हेच तर क्रिकेट आहे. पहिला बॉल जिथे मात्र यॉर्करचा वापर करण्यात आला त्याला मात्र खोदूर काढला, तिथे षटकार वसूल केला आणि अखेर फुलटॉस बॉलवरती फुलटॉल वसूल करायचं होतं परंतु जमलं नाहीये. दरम्यान डॉट बॉल. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न दरम्यान लाईक बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव एकपटी गेली आणि धाव फलक आता पुढे सरकेल 36 धावा. तीन चेंडूचा खेळ शिल्लक 26 धावाची गरज या मॅच मध्ये. धनंजय आता कमबॅक करतोय. हाफ ट्रॅकर होता इथे फटका चांगला आहे परंतु धावा किती मिळतील पाहावं लागेल. एक सिंगल धाव इथे एकपटी गेली आणि जी ढोपरी होते खरं तर एक चांगले क्रिकेटर आहेत, 40+ चांगले खेळाडू आहेत, चांगला क्रिकेट त्यांनी नेहमीच खेळला आणि आज देखील ते संघनायकाच्या भूमिकेत आहेत. टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय त्यांचा आपण पाहिला. इथे देखील सन्मान दिलाय. एक सिंगल धाव एकपटी जाईल. या सामन्यावरती आता जी पकड होती ती मजबूत आणि घट्ट केली आहे टीम उसाटणे संघानं. चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग चांगली केली आणि आता गोलंदाजी देखील चांगली होती. इथे शेबट गोड करेल का पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला हा फटका फसला. दरम्यान एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि आता अखेर मैदान सोडलंय. फलंदाजाने परंतु सामना इथे जिंकलाय टीम रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर खूप चांगला खेळ तिथे दाखवला टीम हर्षद 11 जे पारदेव गोवे संघानं. कौतुक तुमचंही व्हायला हवं. त्यामुळे पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि या मॅच समार्थ मॅच. चेक 2 विशेष सन्मान आपण करतोय.